सून आहे ती या घरावर अशी वेळच येऊन देणार नाही आणि मला माहित आहे तू तिच्या पाठीशी कधीही उभी राहणार नाहीस पण एक गोष्ट लक्षात ठेव मी माझ्या सुनेची कधीही साथ सोडणार नाही द्या काय भक्कम पाठिंबा द्यायचा ना तर द्या पण त्याचा परिणाम बघताय ना काय ती तिच्यामुळे आपला लेख जेलात आहे हे विसरू नका तुम्ही तिला लाडवून ठेवलंय ना मग बघा परिणामाची फळं तुमच्या लाडक्या स्त्रीला पाठीशी घालताय ना खुशाल घाला पण मी सोडत नसते तिला आता बघाच काय करते ती दे आई मी करते. अगं राहू दे आमरे तू बस निवांत मी करते बरं त्या मानिनी ताईंनी औषधं घेतली का ग सगळी हो घेतली. आधी तर नको नकोच करत होत्या पण नीट समजून सांगितलं मग कुठे तयार झाल्या. बरं झालं बाई त्यांनी औषधं वेळेवर घेतली नाहीत तर त्या लवकर बरं कशा होणार ग हो ना पण काही मला त्यांचं काही कळतच नाहीये. कधी कधी ओळख असल्यासारखं वागतात कधी कधी नसल्यासारखं. आता परवा तू त्यांना बोललीस मी त्यांची मुलगी आणि तू बहीण म्हणून कधी कधी त्यांना आठवते आणि कधी कधी परत जायचे येते. मला वाटतंय मंजूला आपण त्यांच्या या अवस्थेबद्दल कळवायला पाहिजे. हो थांब मी लगेच तिला फोन करते. दीदी अगं तुलाच फोन करत होते बघ आता. 100 वर्ष आयुष्य बघ ये चल. बस मी आलेच पाणी घेऊ. मंजू बरं झालं तू आलीस. अगं आज तुला फोन करून बोलूनच घेणार होतो आम्ही. मंजू काय झालं ग हा एवढी उदास का दिसतेस. नाही अगं काय नाही. दीदी अगं काय झालंय. मंजू बाळा आई आहे मी तुझी. माझ्या लेकीचा चेहरा मला नीट वाचता येतो. नक्की काहीतरी झालंय सांग बघू काय झालंय ते. घरात काय झालं का कुणी काय बोललंय का तुला. मम्मी साहेब काय बोलल्या का. मंजू अगं बोल ना काय झालंय. दीदी सत्यदाजींच्यात आणि तुझ्यात काही वाद झालाय का. ए बाळा अगं बोल ना काय झालंय. आईला सांगणार नाहीस का काय झालंय ते. सांग बघू काय झालंय. मन मोकळं कर मंजू. दीदी दीदी अगं काय झालंय सांग की. हे मंजू दीदी अगं तू रडू नकोस बरं. तू रडणं थांबव बघू आधी. काय झालंय सांग मला. तू सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळणार आहे काय झालंय ते. तू सांग ना आम्हाला. आई मला सस्पेंड केले. अगं पण का. तात्यासाहेबांची फाईल हरवली माझ्याकडनं म्हणून DYSP मॅडमनी सस्पेंड केलं मला. हे जे काय झाले ते योग्य नाही झालेलं. तुझ्या हातून एवढी मोठी चूक होणारच नाही. तुझ्या मॅडमचा काहीतरी गैरसमज झाला असणार तुझ्या बाबतीत. तू नको काळजी करू. सगळं लवकरच नीट होईल बघ आणि तुझ्या मॅडम तुला स्वतःहून कामावर रुजू करून घेतील. आई
अजून एक प्रॉब्लेम झालाय. सत्याला अटक केले.